नमस्कार मंडळी, तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या दिवसामध्ये आपण उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवत असतो। तर त्यातीलच एक प्रकार म्हणजे सांडगे, तो आज आपण बनवणार आहोत। त्याकरता मी मुळे व गाजर पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे साल बाजूला करून किसून घेतले। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची व जिरं बारीक करून घेतलं। त्यानंतर किसलेल्या किसामध्ये भिजवलेले जाड पोहे घातले। त्याचप्रमाणे अगदी लाल बुंद असे टमाटर बारीक चिरून टाकले, मिरचीची केलेली पेस्ट टाकली, कोथिंबीर घातली, त्यानंतर हळद, मीठ, तिखट व थोडं तीळ घातलं आणि सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घेतलं। नंतर त्यातील थोडा किस हातावर घेऊन या पद्धतीने त्याचा वडा थापून घेतला। त्याचप्रमाणे सगळे वडे थापून घेतले व कडकडीत उन्हामध्ये साधारण 3 दिवस त्याला छान वाळत ठेवले। वाळल्यानंतर हा वडा असा दिसतो। तेल तापलं की गॅसची फ्लेम कमी करायची व कमी फ्लेमवर हा वडा तळून घ्यायचा, म्हणजे तो आतून कच्चा राहत नाही व करपतही नाही। तर तयार आहे आपले मस्त असे सांडगे। तर हे चवीला एकदम भारी लागतात। त्याचबरोबर आपण हे डाळ पालक, फोडणीचं वरण किंवा डाळ भातासोबत देखील खाऊ शकतो। अप्रतिम चव आहे। तर रेसिपी आवडली असल्यास पटकन सेव्ह करून घ्या। त्याचबरोबर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।